सोलापूरची कीर्ती साता समुद्रापलीकडे गेली ती खऱ्या अर्थाने इथल्या श्रमिकांनी उत्पादित केलेल्या चादरी आणि उच्च प्रतीच्या आणि गुणवत्तेच्या साडीमुळे। मात्र अस्सल कला कौशल्य असणाऱ्या हाताला आज काम नाही। शासनाची धोरणे कामगारांच्या हिताची नाहीत। देशात अशोक चौक, पाच्छापेठ ही श्रमिकांची वसाहत नावाजलेली आहे। या भागातील श्रमिक कष्टकरी यांना शहराच्या सर्वांगीण विकासात भरीव योगदान दिले आहे। या श्रमिक कष्टकऱ्यांसाठी हजारो आंदोलने, मोर्चा, तुरुंगवास भोगावा लागला। लाठ्याकाठ्या अंगावर झेलाव्या लागल्या अशा या माझ्या श्रमिकांना त्यांच्या कार्याप्रती श्रम प्रतिष्ठा मिळवून देणार असा निर्धार पाच्छापेठ परिसरातील नागरिकांच्या विस्तारित बैठकीत केला। बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दत्तनगर येथे अशोक चौक व पाच्छापेठ परिसरातील नागरिकांनी मुरलीधर सुरजोत यांच्या अध्यक्षतेखाली विस्तारित बैठकीचे आयोजन केले होते। ते पुढे बोलताना म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून विडी कामगारांना किमान वेतन, यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ आणि सामाजिक सुरक्षेचे कवच म्हणून देण्यासाठी आमदारकीच्या काळात विधानसभा डोक्यावर घेतली। वेळप्रसंगी सभागृहाचे कामकाज बंद पाडले। मात्र कामगारांच्या वास्तव दाहकतेची जाणीव नसणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे कामगारांचे प्रश्न आज मितीस ऐरणीवर राहिले। आता याला वाचा फोडण्यासाठी मला विधानसभेत पाठवा असे कळकळीचे आवाहन आडम मास्टर यांनी केले। नागरिकांच्या विस्तारित बैठकीत नागरिकांनी आपल्या अडीअडचणी, सूचना, प्रस्ताव मांडले। यानंतर पाच्छापेठ परिसरातील नागरिकांनी एकमताने आडम मास्तर यांना आगामी विधानसभेत तन मन धन अर्पण करून कोणतीही अपेक्षा न ठेवता सक्रियपणे काम करून आमदार करण्याचे अभिवचन दिले। यावेळी प्रकाश कुरडकर, गोपाळ जगलेर, वीरेंद्र पद्मा, प्रशांत विटे, शिवानंद श्रीराम, श्रीनिवास तगडगी, बाळकृष्ण मल्याळ, अभिजित निकंबे, दीपक निकंबे, नागेश मेत्रे, सिद्धराम गडगी, पांडुरंग मेत्रे, विजय हरसुरे, बालराज मेत्रे, बालाजी गुंडे, सिद्धराम गडगी, संजय ओंकार, अनिल घुडके, विजय मरेडी, प्रदीप मरेड्डी, अंबादास गडगी, मल्लिकार्जुन बेलियार, तबस्सुम शेख, अमर कोगा, अंबादास आदींनी परिश्रम घेतले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।